भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून निवडले. पण हा निर्णय का घेतला गेला, यामागचं राजकारण काय आहे, जाणून घेऊयात आपण या स्नॅपशॉट. सी.पी. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते आणि पुदुच्चेरी व तेलंगणाचेही अतिरिक्त राज्यपाल राहिले आहेत. म्हणजेच त्यांना मोठा प्रशासकीय अनुभव आहे आणि एक विश्वासार्ह नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राधाकृष्णन हे लहान वयापासूनच RSS सोबत जोडले गेले आहेत. भाजपसाठी हा मोठा मुद्दा आहे, कारण संघ आणि भाजप यांचं वैचारिक नातं खूप खोलवर आहे. भाजपला उत्तर भारतात यश मिळालं आहे, पण दक्षिणेत अजूनही त्यांची ताकद मर्यादित आहे. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत. त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणावर पदयात्रा आणि प्रचार केला आहे. त्यामुळे त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार केल्यानं दक्षिण भारतात पक्षाचा पाया रोवण्यास मदत होईल. हा निर्णय केवळ व्यक्ती निवडण्यापुरता नाही, यामागे एकाच वेळी अनेक हेतू आहेत. संघाची जवळीक दाखवणं, दक्षिण भारतात पाय रोवणं, अनुभवी व प्रतिष्ठित चेहरा देणं, म्हणजेच भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय मंडळाने हा निर्णय घेतला. म्हणूनच भाजपने सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड केली आहे. हा निर्णय भविष्यातील राजकारणासाठी, विशेषतः दक्षिण भारतातील भाजपच्या धोरणासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. यावर आपलं मत काय, कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि स्नॅपशॉट मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.